निर्णायक होतील. पण थोडंसं तुम्ही समोर जे बसलात ना थोडं मागं फिरून बघा. बघलं की तुमच्याच लक्षात येतं अवघड आहे. म्हणजे आपल्याच लक्षात येतं कारण आपण आंदोलक माणसं आहोत. मागं फिरलं संख्या बघितली की आपल्या लगेच लक्षात येत. पण हा आठवडा अतिशय महत्वाचा आहे. हे आता कुणी पंचांगवाल्यांनी भविष्यवाल्यांनी सांगायची गरज राहिलेली नाही. आपण सर्व आता इथं सगळे चेहरे नवीन नाहीयेत, सगळे जुने चेहरे आहेत. सगळ्यांना आझाद मैदानाच्या आंदोलनाची दिशा ती कधी बदलू शकते हे सगळं माहिती आहे. आणि म्हणून आता तुमच्यासाठी मी काही बोलणार नाही. जे काही 5-10 मिनिटं बोलणार आहे मी ते बोलणार आहे जे घरी आहेत त्या घरच्यांना. आणि तुम्हाला मात्र विनंती असेल की तुमचा इथला छोटा फोटो तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर आवर्जून टाका. काही जणांना वैयक्तिक टाका कारण त्यांच्याकडे खूप कामं आहेत, फक्त पगार नाही, कामं भरपूर आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे ते फेसबुक बघत नाहीत. आंदोलन सुरू झालं की तर बरेच जण व्हॉट्सअपला कुलूप लावून ठेवतात आणि आंदोलन संपलं की त्याच व्हॉट्सअपवर तेच म्हणतात आंदोलन कधी लावणार आहात, आंदोलन लावलं पाहिजे, आमच्यावर खूप अन्याय होतो आहे, हक्काची लढाई आम्ही लढली पाहिजे. काय ठरलंय हे? एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो तेव्हा खरंच ते दुःखद आहे. आणि म्हणून खास करून तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या लाभार्थी शिक्षक आणि शिक्षिका यांना माझी या क्रांतिकारी आझाद मैदानातून एवढीच विनंती आहे. हीच खड्यानं भरलेली माती आपल्या आयुष्यामध्ये पेढे देऊ शकते. हीच माती आपल्याला न्याय देऊ शकते. याच मातीनं आपल्याला काहीतरी चतकोर भाकर दिलेली आहे आणि अजून जर आपल्याला पूर्ण भाकर पाहिजे असेल तर हीच माती देऊ शकते. हा विश्वास आपण कायम मनावर ठेवला पाहिजे. आणि पाऊस आलेला आहे. 100% आपला निर्णय निश्चित ह्या 1-2 दिवसामध्ये होणार आहे. कारण पावसात भिजलं की बऱ्याच जणांचे कामं झालेत. आपण पावसात भिजूया. पावसात भिजल्यानंतर आपलं काम होणार आहे. त्या वरुण देवतेचा मनापासून आभार मानतो की तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही आमचा निर्णय घेऊन निश्चित जाणार आहोत. आणि मग शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचं आजचं महत्वाचं खऱ्या अर्थाने कारण आहे की आज हळूहळू संख्या वाढते आहे. बरेच जण वाटेमध्ये आहेत, असे काही आता ग्रुपवर मेसेज पडत आहेत. काही जण गाड्यातले फोटो पाठवत आहेत आणि काही जण आमदार निवासला सुद्धा आपल्या हक्काच्या घरी आलेले आहेत. आणि तिथं बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे ते सगळे फ्रेश होऊन लवकरात लवकर आझाद मैदानावर येतील. आणि दुपारपर्यंत मला खात्री आहे 1-2च्या नंतर मात्र निश्चित या आझाद मैदानाची दखल प्रशासनाला घ्यावी लागेल. प्रशासन नेहमीच 2च्या नंतर जागं होतं कारण त्यांच्या मागे खूप कामं आहेत, सगळे बिनकामाचे. म्हणजे मैदानावर आलेल्या माणसांचे कामं सोडून बाकीचे कामं करायला प्रशासनाला खूप वेळ आहे. पण मैदानाकडची संख्या, मैदानावरचं लक्ष प्रशासन 2च्या नंतरच देतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की अरे मुंबई पहाटे उठते म्हणे, हे मुंबई पहाटे सुरू होते म्हणे. पण या मुंबई मधले अधिकारी मात्र डगरगट झोपेमध्ये असतात. त्यांचं वैयक्तिक काम सोडलं तर सार्वजनिक काम, ज्या कामासाठी, ज्या मागणीसाठी या आझाद मैदानावर आलेला प्रत्येक माणूस असतो त्याला न्याय देण्याची भूमिका मात्र यांची सहसा 2च्या नंतरच सुरू होते. का होते माहिती नाही. पण आमचा जो लढा आहे तो लढा आता मला तर वाटतं की अगदी आझाद मैदानाच्या प्रशासन बांधवाला सुद्धा पाठ झालेला आहे. मी आता येतानाच मला एक प्रशासनातील बांधव भेटले आणि त्यांनी माझा हा काळापट पडलेला चेहरा बघताच क्षणी म्हणाले की तुम्ही शिक्षक आहात. मी बोललो धन्यवाद सर, हीच माझी ओळख आहे. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, आम्ही लढतो आहोत. पण पाठीचा कणा ताट ठेवून आपण लढतो आहोत. आणि म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की आपल्याला संख्या वाढवावी लागेल. आपण संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे कारण विधिमंडळामधल्या गोष्टी आपण ऐकत असतो. मी परवाला शिक्षण मंत्र्याचं स्टेटमेंट पाहिलं आणि खरंच मला थोडासा धक्का बसला. एक शिक्षण मंत्री एवढ्या अत्यंत महत्वाच्या खुर्चीवर बसलेलं व्यक्तिमत्व जुनेच पाडे वाचत असेल, आम्ही दिलो अशा पद्धतीचं म्हणत असेल तर दिलेल्याचे आपण जाहीर आभार मानलेले आहेत. आपण त्यांचे उपहार देऊन आभार मानलेले आहेत. आपल्याला जे करता येईल ते देऊन आभार मानलेले आहेत. पण अजूनही आम्ही जर हक्काच्या 100% पगारीवर जात नसू तर हा खऱ्या अर्थाने सरकारचं तर अपयश आहेच. पण शिक्षक
म्हणून, आपल्यावर झालेला अन्याय म्हणून, एक अन्यायग्रस्त शिक्षक म्हणून आपलीही कुठेतरी जबाबदारी बनते की लोकशाहीमध्ये लढल्याशिवाय, लोकशाहीमध्ये संघर्ष केल्याशिवाय, लोकशाहीमध्ये भांडल्याशिवाय, लोकशाहीमध्ये एकत्रित आल्याशिवाय काहीही मिळत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर काही आपल्याला खरंच मिळवायचं असेल तर आपण ताकदीनं मैदानात येणं हा त्याच्यावरचा एकमेव मार्ग आहे. आणि मैदानात आलं की दखल घेतली जाते. आपल्याला माहिती आहे संख्या आपली लाभार्थीची किती आहे, सगळ्यांना आता आकडे माहिती आहे. मी अगदी जुन्या 10 वर्षाचा इतिहास अजिबात सांगणार नाही. पण आज काय पाहिजे आपल्याला, बरं आता 25 दिवस आंदोलन करावं आणि मग कुठेतरी विजयी व्हावं, घेऊन जावं, ही पण भूमिका नाहीये. आपण ताकदीनं इथं आलात की 1-2 दिवसामध्ये आपला निर्णय लागू शकतो. कारण मंत्रिमंडळाची मंगळवारी होणारी बैठक मला तरी वाटतं कदाचित आपला निर्णय घ्यायचा आहे, शिक्षक कमी आहेत म्हणून झाली नसेल. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. म्हणून माझी सगळ्यांना इथे बसलेल्यांना विनंती आहे, बोलवा शिक्षकांना. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होतो बा. 100% आपला निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होऊ शकतो का? कारण मागची बैठक रद्द झाली. मी फार सकारात्मक माणूस आहे. त्या सकारात्मक शब्द काढला की आझाद मैदानाची माती सुद्धा थोडी नाराज होते. कारण खूप ऐकलंय त्या मातीनं सकारात्मक सकारात्मक सकारात्मक. आता होणारच आहे, आता देणारच आहे. आणि म्हणून मी तरी पण सकारात्मक आहे. याचं कारण असं आहे की मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली अशी बातमी जेव्हा वाचली तेव्हा मी माझी बॅग भरली. बघा, रद्द झाल्यानंतर कोणी नाराज होतं, मी अजिबात नाराज झालो नाही. मी उलट बॅग भरली. पण बॅग भरताना मात्र 2 ड्रेस एक्स्ट्रा भरले. कारण मला माहिती होतं की मंत्रिमंडळाची बैठक ज्या दिवशी आहे त्या दिवशीच आपला निर्णय लागणार आहे. म्हणून खात्रीनं उद्या मंत्रिमंडळाची बैठक आपल्यापाशी आजचा एक दिवस आहे. बघा, अजून आज आपण आंदोलन व्यवस्थितरित्या पेटवणं, आज आंदोलनामध्ये पूर्णतः इथं दिवसभर ठाण मांडून राहणं, आपलं म्हणणं अत्यंत ताकदीनं या मैदानामध्ये मांडणं, निश्चित हे मांडलेलं म्हणणं आज मंत्रिमंडळाच्या म्हणजे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर मंत्रालयामध्ये जाईल आणि आपला मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल. आणि म्हणून आजूबाजूच्या सगळे जे काही 100 कोसावरचे शिक्षक असतील त्यांना तर आवर्जून इथून विनंती आहे की तुम्ही आत्ताही निघालात तरी तुम्ही आंदोलनाचे फार मोठे भागीदार होऊ शकता. तरी तुम्ही आंदोलनामध्ये एक ऐतिहासिक जो निर्णय होणार आहे त्या निर्णयाचे फार मोठे साक्षीदार होऊ शकतात. म्हणून आजूबाजूला 10-12 हजार संख्या तर आपली अगदी मुंबईच्या आसपासच्या परिसरात आहे. जे लांबचे आहेत ते तर निघालेले आहेत. मी नांदेडहून आलोय, 12 तासाचा प्रवास आहे नांदेडचा. चंद्रपूरहून आलेले काही बांधव आहेत. इथं भगिनी अगदी गडचिरोली या दुर्गम भागातून आलेले आहेत. आणि म्हणून आसपासचे जे शिक्षक आहेत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. टप्पा कितवा आहे त्याचं काही देणं घेणं नाही, लक्षात घ्या. कारण इथं उभा टाकलोत आपण ते न्यायासाठी. 100% आपली हक्काची पगार हा आपला आंदोलनाचा महत्वाचा धागा आहे. जोपर्यंत 100% नाही तोपर्यंत आपण अन्यायग्रस्तच आहोत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज या आझाद मैदानामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा हा 10वा दिवस आहे. आणि दिवस जर तुम्ही बघितलात तर निश्चित दिवस सुद्धा बऱ्यापैकी आता भरलेत. म्हणजे असं कधीच झालं नाही आपल्याला की आपण मैदानात आलो तर दुसऱ्या दिवशी आपला निर्णय लागलेला आहे. आजपर्यंत कधी झालं नाही. एवढे आंदोलन आपण सगळे केलेले आहे. पण आता एक विशिष्ट आठवडा संपलेला आहे. पुढचा हाच निर्णायक आठवडा आहे. हे मात्र खरं आहे. निर्णायक आहे कारण अधिवेशन काळ सुरू आहे. आणि या अधिवेशनामध्ये सरकारने जर मनात घेतलं आणि आपण जर तशी ताकद लावली तर अगदी निधीसह ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी स्वतः राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. आता काही शिक्षक आमदार बोलताना म्हणले की या अधिवेशनामध्ये द्यायचं बोला, पुढच्या अधिवेशनामध्ये होईल की मग असं. तुम्ही त्यांचं पण अभिनंदनच, परंतु अर्धवट अभ्यास आपलाही नाहीये. अधिवेशन काळामध्ये मंत्रिमंडळाला निधीसह म्हणजे तुम्ही एवढी ताकद असते अधिवेशनाला, तेवढं महत्व. कारण वर्षातून 2च वेळेस अधिवेशन होतं. म्हणून कोणत्या लोकप्रतिनिधींना आम्हाला मूर्खात काढायचा प्रयत्न करू नये. कारण संविधान आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना, संविधानाचं बाळकडू विद्यार्थ्यांना आम्ही देतो, विद्यार्थ्यांचं भविष्य आम्ही घडवतो, या देशाचं भविष्य आम्ही घडवतो. किमान भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाला तरी कुण्या लोकप्रतिनिधींना चुना लावायचा काम करू नये. जर तुम्ही आम्हाला चुना लावायचा प्रयत्न केला तर तुम्ही आज मुंबईत आमची ताकद कमी आहे, मुंबईतलं आम्हाला फारसं कळत नाही. पण बेटे उद्या गावाकडे या, तुम्हाला अख्ख्या चुन्यानं नाही रंगवणं गेलं तर नावाचा शिक्षक समजायचं नाही. म्हणजे शिक्षकाला तुम्ही समजताय काय? म्हणून अभ्यासपूर्ण मांडणी झाली पाहिजे.
शिक्षण मंत्री खुद म्हणतायत की हा आर्थिक प्रश्न आहे. हा मग आर्थिक प्रश्न राहणार तर पगार आर्थिकच असते ना. आम्हाला काही धोतर जोडा देऊन तुम्ही स्वागत करणार आहात? अरे आमची पगार मागतोय आम्ही हक्काची. आर्थिकच प्रश्न आहे तो, आणि तो आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेला आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आता विनंती आहे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे की तुम्हाला सगळा प्रश्न माहित आहे, प्रश्न ताणू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता तुम्हाला प्रश्न पटवून द्यायची गरज नाही. कारण आता कोणतं तरी शिष्टमंडळ बोलवा, कुठलं नाही, निर्णय घेऊन इथे या. कारण तुम्हाला कुठलाही प्रश्न पटवायची गरज नाही. तुमच्या सरकारने आम्हाला चतकोर भाकर दिलेली आहे, पण आम्ही पूर्ण भाकरीचे हक्कदार आहोत. आणि ती पूर्ण भाकर जर आम्ही मागत असू तर ही संविधानिक न्याय हक्काची आमची मागणी आहे. आणि भारत हा देश कुठल्या धर्मानुसार, धर्माच्या धर्मग्रंथानुसार चालत नाही. माझा हा भारत आणि महाराष्ट्र भारतीय संविधानानुसार चालतो, आणि संविधानाची कलम आम्हाला तो अधिकार देतात. अरे बेटा, जेवढं काम करतोस त्या कामाचं तुला न्याय आणि तेवढा दाम पण भेटला पाहिजे. भेटतोय आम्हाला दाम? माझी 10वी पर्यंतची शाळा 100% आहे, आणि मी मात्र वरचा 40%मध्ये. म्हणजे शिकवणारे आम्ही एकच पाठ्यपुस्तक शिकवतोय, खडू तोच आहे, फॅन तोच आहे, विद्यार्थी तेच आहेत, फळा तेच आहे, पण एक शिक्षक मात्र पूर्ण पगार घेऊन वर्गाच्या बाहेर पडतोय. अरे मी कोणतं पाप केलंय की मी मात्र अगदी चतकोर पगार घेऊन बाहेर पडतोय? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शासनाला विनंती आहे की आता विनंती यासाठी आजच्या दिवसच विनंती करणार आहे मी पण, कारण आजच्या दिवस मी महात्मा गांधीला पूजून आलोय. आज सकाळी सकाळी मी महात्मा गांधीचा चेहरा बघितला, म्हणून अहिंसक गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण आज जर शासनाने कुठल्याही पद्धतीची आमची दखल घेतली नाही तर उद्या मात्र मी सकाळी सकाळी भगतसिंगाचाच चेहरा बघणार, आणि मग इन्कलाब जिंदाची क्रांती इथंच होणार, लक्षात घ्या. आणि याच आझाद मैदानाने जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. सिंध हिमाचल यमुना गंगा उज्जल जगदि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. आहे तव जय गाथा, गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. चला बसून घ्या आणि अगदी मोकळं बसा. प्रशासनाने एवढी एक व्यवस्था केली की थोडं खड्डी टाकली इथं. अधिक टोचायले त्याच्यात अजूनही आणून टाकाय. महाराष्ट्र गीत चालू आहे, आपण थांबू थोडंसं. खाली बसा. आमचा व्हिडिओ करा की, आमचा व्हिडिओ चला बसून घ्या. आपण सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण हाडाचे शिक्षक आणि हाडाचे आंदोलक आहोत.
शाळेत गेलं की आपण हाडाचे शिक्षक आहोत हे काही सांगायची गरज नाहीये. इथं आलेला आंदोलक शिक्षक हा शाळेतला सर्वात उत्तम शिक्षक आहे, लक्षात घ्या. उत्तम शिक्षक, कारण त्याला त्याच्या हक्काची अधिकाराची स्वतःच्या जेव्हा जाणीव असते तेव्हा तेच क्रांतीचे बीज आणि तेच लोकशाही संवर्धित करणारे बीज आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये तो सांगू शकतो. आणि आता घरी बसून जर पगार घेत असू आम्ही आणि आम्हाला आमचेच हक्क माहीत नसतील तर आम्ही विद्यार्थ्यांना न्याय हक्काच्या गोष्टी करूच शकत नाही. त्यांनी तर सरळ अरबी समुद्राच्या कठड्यावर जावं, पुढचं मी सांगणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की हा आजचा दिवस आपल्यासाठी आंदोलनातला अतिशय महत्वाचा यासाठी आहे की उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे आणि आज जर आपण व्यवस्थितरित्या ग्राउंडला जर व्यवस्थित कव्हर केलं तर ही बातमी जाते. ही अतिशय महत्वाची, इथली इतंभूत माहिती जाते. इथं अनेक प्रशासनातले अधिकारी इथंच बसून असतात, त्यांची ड्युटी आहे ती आणि ते प्रामाणिकपणे करतात, म्हणून तर आपला 15-15 दिवस निकाल लागत नाही. तर मुद्दा एवढाच आहे की इथं किती आलेत याची संख्या देताना ते थोडी काटकसर करत असतील, पण इथं जर आपण गच्च झालो तर मग आपोआपच ती संख्या जाते. आणि एक गावाकडचा एक माणूस, एक शिक्षक इथं 100 शिक्षकाचं प्रतिनिधित्व करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे मंत्रालयाला सुद्धा माहीत असतं की इथं आलेले 500 किंवा 1000 माणसं हे काही सगळं हे करून नाही तर ते सगळ्या शिक्षकांचं प्रतिनिधी म्हणून येतात. जसं अख्ख्या 145 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण जसे 552 खासदार देतो, सगळे लोक जाऊन मंत्रालयात कारभार बघत नाही. आपण जसं मोजकेच आपले एका तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आपण तिथं आमदार देतो, लक्षात घ्या. खरं तर शिक्षकाला इथं यायची गरजच नाही, पण दुर्दैव आपला आहे. कारण जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा किंवा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार ही भूमिका समोर आली त्यावेळेस त्या घटनाकारांना निश्चितच त्याचा आनंद यासाठी होता की त्यांना विचारण्यात सुद्धा आलं की अरे हा भारत देश कृषीप्रधान देश आहे, हा भारत देश खऱ्या अर्थाने शेतीवर अवलंबून असलेला देश आहे. मग शेतकऱ्यासाठी विशेष अशी आमदाराची तरतूद नाही, कष्टकऱ्यासाठी कामगारासाठी विशेष अशी आमदाराची तरतूद नाही, पण शिक्षण क्षेत्रामध्येच 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदार ठेवण्याचं कारण काय? त्यावेळेस ही भूमिका पटवून सांगत असताना संसदेमध्ये आणि विधिमंडळात जी चर्चा झाली ना, ती चर्चा शिक्षक आमदारांनी खऱ्या अर्थाने दररोज लिंबू सरबत सारखं पिली पाहिजे, पण हे पित नाहीत. यांनी दररोज त्या चर्चेला अवलंबून आपलं कर्तव्य केलं पाहिजे. त्या चर्चेमध्ये असे काही पॉइंट्स आहेत की चर्चा अशी सांगते की अरे शेतकरी रस्त्यावर आला तर फारसं बिघडणार नाही, त्यांची मागणी पूर्ण होईल. एखादा कष्टकरी कामगार रस्त्यावर आला तर फारसं बिघडणार नाही, पण या देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक जर आपल्या हक्कासाठी आणि मागणीसाठी जर रस्त्यावर आला तर तो देशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी 7 आमदार शिक्षक आणि 7 पदवीधर आमदार आपल्यासाठी आहे. कुठं आहेत? कुठं आहे ते 14? मला कधी कधी वाटतं या 14 ऐवजी 15 झाले असते तर बरं झालं असतं. 14 आकडा कसा आहे? रामाला, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आणि आम्हाला हे 14 आमदार दिले, त्यांनी आम्हाला 14 वर्षाचा वनवास लावला का? 14 वर्षाचा नाही, 14 दुनी 28 करा आता. आणि सगळ्या बसलेल्यांना माहित आहे सगळ्यांचं वय आपल्या चेहऱ्याहून बरं आहे, आपलं वय लपत नाही. आपल्या सगळ्यांचं वय कळतं प्रशासनाला. आणि अजून जर आम्ही 100% नसू, मास्टर दीनानाथ मंगेशकर ज्युनियर कॉलेज सोमठाणा 2022 मध्ये फक्त 4 महिन्याची 20% पगार घेऊन माझ्या इथला समाजशास्त्राचा प्राध्यापक रिटायर झाला, लक्षात घ्या. फक्त 4 महिन्याची पगार घेतला त्या माणसाने. आणि 2030 पर्यंत जवळपास महाराष्ट्रातले कोणी 60%, कोणी 40%, कोणी 20% अशा पद्धतीचे एक 15 ते 20 हजार शिक्षक हे रिटायर होत आहेत. काय म्हणायचं? इथं आपलं नेतृत्व खऱ्या अर्थाने शीर्षस्थानी असलेल्या जगदाळे सरांच्या वयाकडे बघा, त्या माणसाच्या संघर्षाकडे बघा. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि या शिक्षक आमदारांना त्याचं खरंच कसं काही वाटत नसेल. माझ्या तोंडामध्ये असे गळ्यामध्ये असे भारी भारी शब्द आलेत, पण नाईलाज आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मी शांत आहे. इथं आहे, तिथं दाटून आलंय सगळं, काय बोलायचं इथं कंठामध्ये आलंय. पण दुर्दैव माझं थोडंसं, मी स्वतःला, कारण उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणून मी बोलत नाहीये. पण माझी त्या सगळ्या आमदारांना विनंती आहे की आता तुम्हाला प्रश्न सांगावा असं काही नाही,
त्या प्रश्नावर जर प्रश्नपत्रिका काढली तर तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता, पण हे तुमचं अपयश आहे. तुम्ही हे अपयश मान्य केलं पाहिजे आणि आमच्या प्रश्नाकडे आज तातडीनं मंत्रालयामध्ये दखल घेणं आणि त्या संदर्भात काही पळता येईल का. आणि आम्ही तर आमच्या हक्कासाठी बसलो तिथं मैदानामध्ये, पण तुमचं कर्तव्य तुम्ही जर प्रामाणिकपणे मंत्रिमंडळात आज जर केलं, त्या मंत्रालयात आज जर केलं, आमच्यासाठी थोडंसं आजचा नाश्ता बुडवला, आजचं थोडंसं जेवण बुडवलं आणि माझ्या शिक्षकासाठी मला आज काही देता येईल का, उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला काही माझ्या शिक्षकासाठी वाढता येईल का, हे जर तुला कळालं तर तू आज थोडंसं पळशील. आणि पळाला तर खऱ्या अर्थानं तुझंही पुढचं भविष्य सिक्युअर करण्याची जबाबदारी आम्हीच घेणार आहोत, कारण आम्ही मतदार आहोत ना. म्हणून माझी त्यांना आज विनंती आहे की तुम्ही उठा. शिक्षक तर इथे येणार आहेत आज निश्चित. आता 25%, उद्या अगदी दुपारपर्यंत, दुपारच्या नंतर हे 50% भरेल आपलं ग्राउंड. संख्येवर आजची संख्या जी वाढते आहे त्यांनाही माहीत झालेलं आहे की उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. निर्णय करून घेण्यासाठी आपण इथं आज उपस्थित आहोत. माझी इथल्या प्रशासनाला विनंती आहे की आम्ही सगळे लाभार्थी शिक्षक, आज पावसाळ्याचे दिवस आहे, रेड अलर्ट आहे मुंबईला, हवामान खात्यानं दिलेला अलर्ट आहे. मग इथं आलेला हा शिक्षक खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवावर उदार होऊन आला आणि तुम्ही जर यांच्याकडं सकारात्मक नजरेनं बघत नसाल तर तुमच्या एवढे निर्दयी अंतकरणाचे दुसरे लोकप्रतिनिधी असूच शकणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये जर फक्त आंदोलन, निश्चित आंदोलन करायलाच पाहिजे. आंदोलन हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे, आम्ही मान्य करतो, पण त्याला काही मर्यादा असते का नाही. किती दिवस करायचे, किती करायचे, आंदोलनाला काही मर्यादा, या मर्यादा सगळ्या संपलेल्या आहेत. मागच्या वेळेस आम्हाला सरकारने सांगताना सांगितलं की आम्ही हा टप्पा देतोय, पुढे आंदोलन करायची तुम्हाला वेळच येणार नाही. अर्ध मंत्रिमंडळ इथं मैदानात आलेलं होतं, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. अर्ध मंत्रिमंडळ इथं येऊन सांगताय, बरं ते मंत्रिमंडळ बदललंय का? अजिबात नाही. तुम्ही एवढं खोटं बोलता, अरे एवढं खोटारले आहात तुम्ही शिक्षकाला खोटं बोलता. अरे जो शिक्षक या देशाचं भविष्य घडवतो, एवढंच नाही, तुम्हाला तिथं बसवण्याचं काम ज्या कोणा गुरुनी केलं त्या गुरुला तुम्ही खोटं बोलताय, गुरुला तुम्ही अशी गुरुदक्षिणा देताय. याद राखा, आमच्या भविष्यासोबत आणि आमच्या सोबत जर खिलवाड करण्याचा प्रयत्न केला तर गुरुचा शाप तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत ज्यांनी आमच्यावर कलम कसाई केली, आतापर्यंत ज्यांनी आमच्या भविष्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, त्या बऱ्याच जणांचं अस्तित्व संपलेलं आहे. नुसतं संपलेलं नाही, देहासहित अस्तित्व संपलेलं आहे. मी अत्यंत कळकळीनं बोलतोय या मैदानावरून. अरे काय परिस्थिती आहे आमची, काय कमी आहे आमच्यामध्ये. सगळे पात्रताधारक असताना, सगळे आम्ही तुमचं काम करत असताना, सेवेचं काम करत असताना तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं वागणूक देताय. माझी विनंती आहे प्रशासनाला, खास करून फडणवीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचे जबाबदार घटक आहात आणि तुम्हाला उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आमचा निर्णय घेणं भाग आहे. तुम्हाला घ्यावं लागेल, कारण तुम्ही दिलेला तो शब्द आहे आणि शब्द पाळणाऱ्यापैकी तुम्ही आहात, असं आम्ही लोकांना सांगतोय. गावगाड्यामध्ये जेव्हा जातो, वाडी तांड्यावर जेव्हा जातो, विद्यार्थ्यांना जेव्हा घडवतो, तुम्ही शब्द पाळणारे आहात अशाच पद्धतीनं आम्ही सांगतो. जर उद्याच्या मंत्रिमंडळात जर तुम्ही आमचा शब्द पाळला नाही तर निश्चितच हे कठीण आहे. अशा पद्धतीची खोटारडेपणाची भूमिका आपण घेता कामा नये. काय हो, शिक्षणाचा भाग जर सांगितला, मी मुद्दाम सांगतोय, माझे आई वडील निरक्षर आहे, त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण त्यांनी उराशी एक स्वप्न बाळगलं. मी लहान असताना बाबाला म्हणायचो नेहमी की बाबा मला शिकायची तर आवड आहे, पण मी असं काय शिकावं, कोणतं ध्येय मिळवावं की तुम्हाला त्याचा आनंद होईल. माझा निरक्षर बाप मला नेहमी सांगायचा, तू सावलीतलं काम बघ. कारण उन्हामध्ये राबणारा हा शेतकरी बाप आपलं लेकरू सुद्धा उन्हामध्ये राबू नये म्हणून पोटाची पीळ करून पोराला सांगतोय, तू सावलीतलं काम बघ. इथं सगळ्यांची कथा एकच आहे, मी फक्त तुमचं प्रतिनिधी म्हणून सांगतोय. प्रत्येकाची कथा, प्रत्येकाचं दुःख एकच आहे. आणि तो बाप जेव्हा म्हणायचा तेव्हा मी अभ्यास करून सावलीतलं काम कोणतं असेल तर ही प्राध्यापकाची नोकरी आहे, ही शिक्षकाची नोकरी आहे, जी विद्यार्थ्यांना घडवत असताना आपल्याला सुद्धा सावलीतलं काम देते म्हणून ही नोकरी धरली. बापाचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण त्या निरक्षर बापाला कुठं माहिती आहे की अरे हे काम करत असताना इथल्या व्यवस्थेनं या लेकरांना कशा पद्धतीनं सडवलेलं आहे. किती वर्ष सडवायचं असतं,
असा या भारतातला असा कोणता प्रश्न आहे मला सांगा? अरे स्वातंत्र्याचं आंदोलन सुद्धा 30 ते 35 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या देशामध्ये तिरंगा फडकलेला आहे. पण असा शिक्षकाचा एकमेव प्रश्न आहे की जो प्रश्न अजूनही 20 वर्ष नव्हे 28-25 वर्ष झाले संपलेला नाही. आमच्या माथ्यावरचा अजूनही कायम विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, घोषित अघोषित त्रुटी टप्पा हा कलंकच मिटलेला नाही. किती मोठं दुःख आहे लक्षात घ्या, किती मोठा इतिहास आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की हा कलंक तुम्हाला मिटवता आला पाहिजे. जर तुम्हाला कलंक मिटवता येत नसेल तर तुमच्या एवढे कलंकित चेहरे या देशामध्ये दुसरे कोणते असू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण जेवढं इथं तळमळीनं आलोत ना, निर्णय झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही. कदाचित आपण जर अत्यंत तळमळीने इथं बसलो तर या समन्वयकांना एक ऊर्जा मिळेल. कदाचित अजून एखादा आक्रमक निर्णय घेण्यासाठी ही समन्वयक जे आहेत ते उठतील आपल्या बळावर. पण आपल्याला इथं थटून राहायचंय काय नाही हो. कशाची मुंबईन कुठलं फिरणं कशाचं काय आलंय. आपण सगळे मुंबईमध्ये जेव्हा आंदोलनासाठी येतो, बऱ्याच शिक्षकांना असं वाटतं चला थोडंसं फिरून येऊ. कशासाठी? अरे आपले मायबाप घरी आहेत. आपलं मंदिर म्हणजे खरं तर मी मुंबईतल्या एकाही मंदिरात गेलो नाही. आज का गेलो नाही याचं कारण सांगतोय. फडणवीस साहेबांनी ते समजून घेतलं पाहिजे. मुंबईतल्या एकाही मंदिरामध्ये 30-30 दिवस इथं आंदोलन करून सुद्धा का गेलो नाही? कारण निहाराचा शिक्षक आहे फडणवीस साहेब, आणि माझं मंदिर माझी शाळा आहे, आणि माझा देव माझ्या शाळेतला विद्यार्थी आहे. पण तुमच्या नीच कर्तेपणामुळे, तुमच्या ह्या अपमतलबीपणामुळे आम्हाला आमची शाळा, आमचं दैवत, आमचं मंदिर सोडून इथं यावं लागतं आझाद मैदानामध्ये. हे तुमचा अपराध आहे. आम्हाला काही शोक उठलाय का? आमचे विद्यार्थी सोडून आम्हाला शोक उठला इथे यायचा? तुम्ही जसं खुर्चीला चिटकून राहता ना, तसं आम्ही सुद्धा आमच्या शाळेला चिटकून राहणारे हाडाचे शिक्षक आहोत. पण तुम्ही खुर्ची सोडत नाही, पण आम्हाला काय शाळा सोडायला होता? आमचा काय हक्क आम्हाला देत नाही? अरे आम्ही असं काय पाप केलंय की आम्हाला वारंवार आंदोलनच करावे लागतात? प्रत्येक वेळेस छाती बडवून तुम्हाला सांगावंच लागतं की आम्हाला आमचा हक्क द्या. कशासाठी? एकदा तर सांगून टाकायचं होतं तेव्हा. खुद अहो शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब म्हणतात की संस्था चालकांनी तो टप्पा दिला पाहिजे. काय बोलताय तुम्ही? कुठे बसून बोलताय? कळतंय तुम्हाला? अहो तुम्ही शिक्षण मंत्री आहात, कोणाच्या प्रश्नाबद्दल बोलताय? हे कधी बोललं पाहिजे होतं? कायम शब्द उठला, त्याच घटनेमध्ये बदल होऊन कायम शब्द उठला. आम्हाला आता 20%, 40%, 60% पगार भेटतो, आणि तुम्ही आता म्हणताय म्हणजे तुम्हाला काम करायचं नाही म्हणून तुम्ही काही बोलणार का? आम्ही काही भूत्रावरीन करतो? आम्हाला कळत नाही. असं फसवायचं नाही शिक्षकाला. शिक्षकाला फसवलात तर या भारताची संस्कृती आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. या भारताची ती संस्कृती आहे. त्या संस्कृतीला गपगुमानं जपून खऱ्या अर्थाने तुम्ही काम केलं पाहिजे. आज मुद्दाम मी सांगणार आहे, खास करून ज्यांना आम्ही नाथाचे नाथ एकनाथ म्हणतो, त्या एकनाथ साहेबांना सांगणं आहे, एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्हाला तुम्ही चतकोर भाकर दिलेले आहे. आजही तुम्ही सत्तेमध्ये आहात. एवढंच नाही, मला काय योगायोग आहे का माहिती नाही, पण एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या गुरुचं नाव आनंद दिघे साहेब आहे. आता माझं सुदैवानं आहे का दुर्दैवानं आहे माहित नाही, पण माझंही नाव आनंदच आहे. मला कधी कधी त्याचं आश्चर्य वाटतं. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्या गुरुला स्मरण केलं पाहिजे. आणि गुरुला स्मरण करत असताना या दोन्ही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना माझं सांगणं आहे की दोघंही स्मरण करत असताना त्या बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा स्मरण केलं पाहिजे. खुद बाळासाहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने एका भाषणामध्ये नमूद केलेला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ते नेहमी म्हणायचे की या महाराष्ट्रामधला मराठी माणूस, मराठी शाळा आणि मराठी शिक्षक वाचला पाहिजे. इथं आम्ही सगळे आलेले मराठी शाळेचे मराठी शिक्षक आहोत. म्हणून त्या सगळ्या महापुरुषांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीपर्यंत जर तुमचं राजकारण चालत असेल, त्या पद्धतीनं जर तुमचं सत्ताकारण चालत असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला जर महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर आमच्या मागण्या ह्या अत्यंत राष्ट्र संविधानिक आहेत. या मागण्या अगदी तडजोड करून किंवा फारच ताणून देऊ नका. आणि माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, आणि मागणी तर पूर्ण होणारच,
आतापर्यंत जे नाही नाही म्हणलेलं ते सुद्धा आपण पूर्ण करून घेतलं. फक्त या बॅनरवरच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असेल तर आपल्याला संख्या द्यावी लागते. तुम्ही असं समजू नका की इथला रिपोर्ट जात नाही. अहो इथं साधी मुंगी आली तर परमिशन घ्यावी लागते तिथं. तुम्हाला माहित नाही काहीच. मुंगी सुद्धा आली की इथून रिपोर्ट जातो मंत्रालयात. आज आझाद मैदानामध्ये एक मुंगळा आलता, एक मुंगी आलती म्हणून. आमची का दखल घेतली जाणार नाही? आमची दखल घेतली जाणार. आणि ही दखल मोठ्या संख्येने घ्यावी असं वाटत असेल तर आम्हाला इथं टटून राहावं लागेल. एक इथं पूर्ण वेळ आंदोलन झालं पाहिजे. आपण इथं येऊन कुठं फिरण्याचा मुद्दा नाही, कारण आपण आता खूप त्रासलो. कुठं फिरायची गरज नाही आपल्याला. माझी विनंती आहे, आपण इथं या, इथं बसा. जे निघाले त्यांनी तर अगदी आवर्जून आज कोणत्याही परिस्थितीमध्ये, आता बऱ्यापैकी काही जणांची परिस्थिती आहे ना, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मी आकाशवाणीवरून चलत यायचो आंदोलनाला. मग माझ्या हक्काची चटकोर भाकर मिळाली, मग मी आता बसमध्ये बसून यायलो. जेव्हा मला अर्धी भेटेल मग मी मेट्रोत येणार. आणि पूर्ण भेटल्यानंतर जगदाळे सर मी विमानात आंदोलनाला येणार. काय येणार नाही? अरे महाराष्ट्राचा नागरिक आहे मी. का आम्ही आंदोलनाला विमानाने येऊ नये? तुम्ही विमानानं कुठेही जाता का? आमचा जीव नाही यार. तुमच्यापेक्षा शिक्षण आमचं जास्त आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षण सेवा केलीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तर एवढं प्राशन केलंय. 4 विषयात MA आहे माझं. किती गुरगुरल मी, किती डरकाळ्या फोडायला पाहिजे. काय कमी आहे आमच्यामध्ये? कशासाठी आमच्यावर एवढं मी अन्याय करताय? कामगाराला, कष्टकऱ्यांना ज्या पद्धतीने तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करताय तसं आम्हाला फसवताय. कशासाठी? मागे तर मी एक न्यूज वाचली, तुम्ही वाचली असेल. आज मला फार खुशी वाटते त्या गोष्टीची की आपल्या महाराष्ट्रामध्ये, मी स्वतः अर्थशास्त्राचा पण विद्यार्थी आहे. अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना शिकवतो. तुम्हाला माहिती नसेल की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याची कल्पना असावी, कारण मी हे जबाबदारीने सांगू शकतो. इथं सगळे वेगवेगळे विषय शिकवणारी आपण शिक्षक आहोत. मी स्वतः अर्थशास्त्र शिकवणारा शिक्षक आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अतिशय चांगली आहे. दादा भुसे साहेबांनी जे म्हटले की हा आर्थिकशी संबंध आहे, भुसे साहेबांना माझं सांगणं आहे की अर्थशास्त्रातलं मला कळतं, कारण मी विद्यार्थी आहे ना त्याचा. मी कर्तव्य आहे माझं सांगणं की महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था अतिशय चांगली आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैशाची अजिबात कमी नाही. अजिबात पैशाची कमी नाही. आणि जर कुण्या मंत्र्याला वाटत असेल किंवा कुणाला वाटत असेल की महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे कमी आहेत, त्या जबाबदार मंत्र्यांनी निश्चित खुर्चीवरून खाली उतरावं. आम्ही लायक आहोत, आम्ही पात्रही आहोत. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे, आम्ही तुमचं काय मागत नाही आहोत. आमच्या हक्काची पगार आम्हाला उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1 जून 2026 पासून आमचा प्रचलित प्रमाणे टप्पावाढ आणि बॅनरवर खालच्या ज्या ज्या महत्वपूर्ण मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करून आम्हाला अत्यंत सन्मानानं घरी जाऊ द्या. आम्हाला आमची लेकरं आणि या देशाचं भविष्य खऱ्या अर्थाने घडवायचं आहे. आणि माझी सर्व समन्वयकांना आलेल्यांना विनंती आहे की आज आपण जास्तीत जास्त जणांना फोन करा. इथं बसून आंदोलनाचा तो भाग आहे. कोणाला व्हॉट्सअपवर कळवा, काय जसं कळवता येईल तसं कळवा. त्यांना विनंती करा, ज्यांना माहिती आहे ते सगळे इथं आले बा. आता जे थोडेसे अर्धवट ह्याच्यामध्ये आहेत, होतंय की आतापर्यंत आम्ही आंदोलन केलंच नाही तरी आता पगार उचलालोत की असं म्हणणाऱ्यांना खास करून माझी विनंती आहे की पगार उचलल्यानंतर तुम्हाला आनंद भेटत नाही. पगारीचा मेसेज आल्यावर तुमच्या मनामध्ये एक भीती असते की अरे हे पगारीचा मेसेज माझ्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे येत आहे. अन्यथा माझी तेवढी लायकी नव्हती, माझी तेवढी पात्रता नव्हती, हे त्यांना लगेच कळतं. लक्षात घ्या. म्हणून आता तरी किमान सरते शेवटी तरी त्यांना अभिमान वाटावा, स्वाभिमान वाटावा. आपण जे घेतोय त्यासाठी आपण थोडं रक्त आटवलंय असं वाटावं. तसं जर वाटत असेल तर निश्चितच ते येतील. त्या सगळ्या मोठ्या संख्येने त्या सगळ्यांना आणण्यासाठी आपणही इथं बसून तशा पद्धतीनं कळवावं एवढी विनंती करतो. जगायचं असेल तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जगायचं असेल तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. आझाद मैदानावर आलं की स्वतःचं रक्त आटलं पाहिजे. असं आंदोलक बनूया. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं ते काय होता प्राध्यापक करणे सर की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा पेटून उठायचा. पण आता काळ असा आलाय की बोलणारा खुद्द पेटून उठला तरी ऐकणारा मात्र पेटून उठत नाही. आमचे जाधव सर केव्हाच लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत सरांच्या भाषणाचं. मला वाटतंय महाराष्ट्रातले घरी बसलेले AC